नमस्कार. आपल्या नावाची अक्षर सुद्धा रा री रू रे तो ता ती तू या शब्दांपासून सुरू होत आहेत. तर आपली तुळ रास आहे. खरं बघायला गेलो तर वायू तत्वाखाली असणारी आणि शुक्र या राशी स्वामीच्या अंतर्गत येणारी ही रास खरंच खूप उत्तम पद्धतीने स्वतःचं जीवनयमान उत्तम पद्धतीने चालवण्यामध्ये कार्यरत राहते. स्वतः बरोबर, स्वतःच्या जोडीदाराबरोबर, नवे स्वतःच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर सुद्धा उत्तम पद्धतीने स्वतःची बॉन्डिंग ठेवत पुढे स्वतःचं आयुष्य अत्यंत उत्तम पद्धतीने चालू ठेवणं हे या राशीचं कार्यकर्तृत्व आहे. खरं बघायला गेलो तर बऱ्याच वेळेला स्वतःच्या कुटुंबातच येणाऱ्या अडचणींमुळे या राशींना बऱ्यापैकी त्रास सहन करावा लागतो आणि या त्रासामुळे बऱ्याच वेळेला त्यांना अत्यंत दुःख सुद्धा होतं आणि या दुःखामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवरती बऱ्याच वेळेला आजार, नवे अनेक पद्धतीच्या व्याधी या जगण्याच्या शक्यता असतात. अर्थात अशा पद्धतीने त्यांचं जीवनयमान जरी सुंदर पद्धतीने चालत असलं तरी नक्की येणाऱ्या काही अडचणींमुळे बऱ्याच वेळेला ते अडचणीत सापडतात. अर्थात ते अडचणीत सापडू नयेत याच्याकरता त्यांना एकच माझा मोलाचा सल्ला असेल की त्यांनी जेवढी जमेल तितकी क्षिव उपासना करावी. जास्तीत जास्त केलेल्या क्षिव उपासनेमुळे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये योग्य त्या पद्धतीचा लाभ त्यांना प्राप्त होईल. पुढची रास बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.